महत्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीला मनोरमा खेडकर यांना महाडमधनं पोलिसांनी अटक केलेली आहे। पूजा खेडकर यांच्या आई आहेत मनोरमा खेडकर, त्यांना आता अटक करण्यात आलेली आहे। शेतकऱ्याला धमकावल्याप्रकरणी मनोरमा खेडकर यांना अटक झालेली आहे। पुणे ग्रामीण पोलिसांनी महाडमधनं मनोरमा खेडकरांना अटक केलेली आहे। शेतकऱ्याला धमकावल्याप्रकरणीचा एक व्हिडिओ देखील मनोरमा खेडकर यांचा काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेला होता। यातची अत्यंत महत्त्वाची आणि मोठी घडामोड आपण पाहतो आहोत। सध्या मनोरमा खेडकर यांना महाडमधल्या एका हॉटेलमधनं अटक करण्यात आलेली आहे। स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये नोंद करून पोलीस त्यांना आता पुण्याला घेऊन जात आहेत आणि याच संदर्भातली अधिक अपडेट आपण जाणून घेणार आहोत। मंदार गुंजारी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। मंदार, मनोरमा खेडकरांना अटक झालेली आहे, महाडमधनं त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती मिळते, काय नेमकी अपडेट? खेडकर यांचा मागील काही दिवसांपासून पुणे ग्रामीण पोलिसांची पथकं शोध घेत होती। त्यांचं पाथर्डी तालुक्यामधलं गाव असेल, मुंबई असेल, पुणे असेल, मात्र त्या महाडमधल्या एका हॉटेलमध्ये लपून बसल्या होत्या आणि तिथून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। स्थानिक पोलीस स्टेशनला त्याची नोंद करण्यात आलेली आहे आणि पुणे पोलिसांचं पथक मनोरमा खेडकर यांना घेऊन पुण्याच्या दिशेने निघालेलं आहे आणि इथे आणल्यानंतर त्यांच्या अटकेची जी कारवाई आहे, जे सोपस्कार आहेत ते पूर्ण केले जातील आणि त्यानंतर चौकशीला सुरुवात होईल। एबीपी माझानी हे प्रकरण उघडकीस आणलेलं होतं की पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील धडवली या गावामधली जमीन या खेडकर कुटुंबियांनी विकत घेतलेली होती। महत्त्वाची बाब म्हणजे ही जमीन पूजा खेडकर यांच्याच नावे आहे आणि त्याची पॉवर ऑफ अटॉर्नी या मनोरमा खेडकर यांच्या नावे आहे आणि या जमिनीच्या शेजारी इतर ज्या लोकांची जमीन आहे त्यांना या मनोरमा खेडकर धमकवण्याचा प्रयत्न करत होत्या। हातामध्ये पिस्तूल होतं। हे एबीपी माझानी समोर आणल्यानंतर त्यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि आता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय। अटकेची कारवाई सुरू होईल। अजिंक्य, मंदार, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल आणि या संदर्भातल्या अपडेट्स आपण सातत्याने घेतच राहणार आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।